नमस्कार मित्रांनो, मी संतोष पडेल लॉग होते अगदी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मनपूर्वक स्वागत करून आजच्या दिवसाचं सगळ्यांना शुभेच्छा देतो. मित्रांनो, आपल्या इथे लग्न सोहळा आणि लग्न सोहळा म्हटल्यानंतर 3-4 दिवस असा महोत्सव सोहळा सण असतो. म्हणजे लग्न एक सणच झाला आणि माझ्या भाऊकीतलं सोम्याचं लग्न आहे. सोम्याच्या लग्नाची अगदी मुंडावल्यांची सुरुवात होते. मुंडावल्यांची सुरुवात कशी होते ती पाहायला जाणार आहोत. पण चॅनलवर पण नवीन असेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, बेल आयकॉन बटन दाबायचं, ऑल करायचं आणि व्हिडिओ जरूर पाहायचा. बघूया तर मित्रांनो, बघूया आपण लग्नाचे ते आज मुंडावला बनवताना, कारण सोम्याचं लग्न आहे आमच्या आणि लग्न आहे 2-3 दिवस आणि 2-3 दिवसाचा हा सणवार चालू होतो. आणि त्यासाठी प्रथमतः सुरुवात कशाने होते तर ती पाहणार आहोत आपण. तर लग्नाच्या मुंडावळ्या बनवायला सुरुवात होते. बाय काय काय घेतलेलं आहे याच्यात? रुवी, हा, गहू. आणि हे कसं आहे, फुगवायचं की काय करायचं नेमकं? हा, गहू पण घेतलेले आहेत. आणि हा धागा कुठला वापरतं? हे आणायला लागतं खास दुकानावर. आणि दुसरं काय म्हणजे हे कधी फुगवायचं, आदल्या दिवशी की कधी? हा, खोबरा पण घेतात का? खोबरा ओला असतो की सुका असतो? हा, तर बघते की ओला खोबरा वगैरे घेतलाय. लग्नाची अशी जोरात मुंडावळ्या बनवायची तयारी चालली आहे. आणि इकडे किसून वगैरे असं सगळं बारीक करून ओवून पण घ्यायला लागतं ना धाग्यानं, सुईने, म्हणजे फुगल्याशिवाय ते आतमध्ये काय जाणार नाही. हां, बरोबर. आणि हे चणे ना आपले याचे भाजी बनवते चणे. आणि हे बारीक काय म्हणतेस याच्यात आतमध्ये या पेल्यात? रुवीचं आहेच काय? हां 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 हां. तर मित्रांनो, बघितलं आपण की कशा प्रकारे मुंडावल्यांची तयारी सुरू झालेली आहे आणि ह्या मुंडावल्या कशा बनवल्या जातात. आणि या लग्न सोहळ्याचा हा आनंद घेताना अगदी सगळी पाहुणे मंडळी आपल्या घरी येत असतात. आणि अशा प्रकारे या मुंडावल्या जोरात बनवण्याची तयारी चालू आहे आणि मंडप सुद्धा बांधण्याचं काम चालू आहे. मित्रांनो, बघतोय मुंडावल्या होण्यासाठी खास सर करवली बघा, सचिल आपले आलेले आहे मुंबईवरून, खास नवऱ्याचे म्हणजे बहीण ना वर्ग मुंडावला होण्यासाठी. त्यामुळे मुंडावळीची अगदी खास करून या गावच्या पद्धतीमधल्या मुंडावल्या आहेत. म्हणजे मुंबईहून आणतो आपण दुकानातून त्या भाग वेगळा, परंतु ही गावची पद्धत जी आहे मुंडावळ्या, जुनी प्रथा आहे ती खूप, म्हणजे पूर्वीपारपासून चालत आलेली आहे, तिची आपण ही जोपासना करतोय. आणि खूप असं सुंदर वाटतं असं कार्यक्रम करताना अशा प्रकारचा. तर ही बघा, नवरदेवाची खास टोपी आहे ही लग्नातली, लग्नाला जाते वेळी आणि मुंडावल्यानंतर खास टोपी असते. आणि त्या टोपीचं माप घेऊन तर तयार करावं लागतं अशा प्रकारे. दागिने वगैरे ह्याच्यात टाकायचे आहेत, हा, सगळे तयार करायचे. मित्रांनो, बघतोय आपण की सोम्याला हळद लागायला सुरुवात झालेली आहे. हळदीने अगदी माखून ठेवलेलं आहे. सोम्या कसं काय वाटतं आता हळद लावून? एकदम वेगळं फील होत आहे काय? जळजळतंय काय? अच्छा, ठीक आहे. आणि टोकणा आहे. तुझं नाव काय सांग मला? काय? वेदांत. हा, मोठ्यानं बोल ना, ऐकायला येत नाही ना, एवढा बडबड चालू आहे. लग्न म्हटल्यानंतर घरी बडबड चालू असते. आणि अशा प्रकारे हळद चालू आहे. अजून किती ताई हळद लावायची आहे? अजून बाकी आहे हळद लावायचं की आता झालं आहे? मग आता बाकीच्यांना सगळ्यांना लावायचे आहे ना? कोण आहे सोम्या? कोण आहे त्या? सोम्या कोण आहे त्या? ए हा हा, फक्त अगदी खास मुंबईवरून आलं तर हळद लावा.
सोम्याला हळद लावण्यासाठी खास बोरिवलीवरून हळद लावण्यासाठी. ओके नक्कीच पुढचा जो कार्यक्रम आहे तो डीजेचा आणि हळद नाचण्याचा कार्यक्रम बघणार आहोत. आगे ही की गड़बड़ी तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसके बाद तो ऐसी बसते हैं जैसे